पाठ 8वा. उपयुक्त आणि उपद्रवी सूक्ष्मजीव. सूक्ष्मदर्शकाशिवाय दिसत नाहीत, पण अवतीभोवती सर्वत्र असतात. त्यांना म्हणायचं सूक्ष्मजीव. त्यांचे कितीतरी प्रकार तुमच्या माहितीचे आहेत. पहिल्यांदा उपयुक्त सूक्ष्मजीव. ताज्या ताकाचा एक थेंब काचपट्टीवर घेऊन त्याच्या पातळ थरावर मिथिलीन ब्लू या रंजकाचा एक थेंब टाकून आच्छादक काच ठेवायची आणि उच्च क्षमतेच्या भिंगांनी निरीक्षण करायचं. काय दिसतं? निळसर रंगाचे काडीसारखे जीव हालचाल करताना दिसतात. यांना म्हणायचं लॅक्टोबॅसिलाय. यांचा आकार सूक्ष्म आयताकृती असतो. हे विनॉक्सी जीवाणू आहेत, म्हणजेच ऑक्सिजनच्या शिवाय ऊर्जा निर्मिती करू शकतात. लॅक्टोबॅसिलाय जीवाणू दुधातील लॅक्टोज शर्करेचं किण्वन प्रक्रियेद्वारे लॅक्टिक आम्लात रूपांतर करतात. त्यामुळे दुधाचा सामू म्हणजे पीएच कमी होतो. मग दुधातल्या प्रथिनांचं क्लथन करतात आणि त्यामुळे दुधातली प्रथिनं इतर घटकांपासून वेगळी होतात. याला दुधाचे दह्यात रूपांतर होणं असं म्हणतात. लॅक्टिक आम्लामुळे दह्याला विशिष्ट असा आंबट स्वाद येतो आणि त्याचा सामू कमी असल्याने दुधातल्या इतर घातक जीवाणूंचा नाश होतो. हल्ली लोकप्रिय असलेलं प्रोबायोटिक दही म्हणजे त्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलाई सारखे उपयुक्त सूक्ष्मजीव वापरलेले असतात. हे अन्नमार्गातल्या क्लॉस्ट्रिडियम सारख्या घातक जीवाणूंना नष्ट करतात आणि आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात. आता लॅक्टोबॅसिलाई जीवाणूंचा उपयोग कुठे कुठे होतो? तर दही, ताक, तूप, चीज, श्रीखंड हे पदार्थ दुधाच्या किण्वनाने मिळतात. त्यानंतर सीडार, कोको, भाज्यांची लोणची यांचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी लॅक्टोबॅसिलाई किण्वन प्रक्रिया करतात. पचन संस्थेच्या कार्यात बिघाड झाला तर लॅक्टोबॅसिलाई आणि इतर काही सूक्ष्मजीव रोग्याला देतात. गाई म्हशींना दिलं जाणारं आंबोण म्हणजे लॅक्टोबॅसिलायच्या मदतीने आंबवलेले अन्न. आणि मद्यार्क निर्मिती तसंच काही पाव बनवताना लॅक्टोबॅसिलाई किण्वन क्रिया वापरतात. यानंतर रायझोबियम सहजीवी जीवाणू. हे कडधान्यांच्या मुळांवरल्या गाठीमध्ये असतात. मुळांवरच्या गाठीत राहणारे हे रायझोबिया त्या रोपट्याला नायट्रेट्स, नायट्राइड्स आणि अमिनो आम्ल पुरवतात आणि त्या बदल्यात रोपट्यांकडून कर्बोदकाच्या रूपात ऊर्जा मिळवतात. अशा प्रकारे एकमेकांना फायद्याच्या ठरणाऱ्या या नात्याला सहजीवन म्हणतात. रायझोबिया हवेतल्या नायट्रोजनपासून नायट्रोजनची संयुग बनवतात, पण या नायट्रोजन स्थिरीकरणासाठी त्यांना वाटाणा, सोयाबीन अशा शिंबावर्गीय म्हणजे शेंगा वनस्पतींची यजमान म्हणून गरज असते. रायझोबियांनी तयार करून दिलेल्या नायट्रोजनयुक्त संयुगांमुळे डाळी आणि कडधान्य प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत ठरतात. हल्ली लागवड करण्यापूर्वीच बियाणांना रायझोबियम लसीकरण करतात, म्हणजेच रायझोबियम युक्त द्रव किंवा पावडर लावतात. कडधान्याचं पीक संपलं की त्याची मुळं आणि रोपट्याचे काही भाग मुद्दाम मातीत पसरून जीवाणूंचं प्रमाण कायम राखलं जातं. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर कमी करावा लागतो, त्यांचा दुष्परिणाम टळतो आणि खतासाठीचा खर्च कमी होतो. यानंतर किण्व. एका बाटलीमध्ये 1 चमचा यीस्ट, 2 चमचे साखर, थोडं कोमट पाणी मिसळलं आणि बाटलीतल्या द्रावणाचा थेंब काचपट्टीवर ठेवून जर निरीक्षण केलं तर आपल्याला लंब गोलाकार रंगहीन कवक पेशी दिसतात. काही पेशींना छोटे गोलाकार भाग चिकटलेले दिसतात. या आहेत यीस्टच्या नवीन तयार होणाऱ्या पेशी. प्रजननाच्या या अलैंगिक पद्धतीला मुकुलायन किंवा कलिकायन म्हणतात. यीस्ट हा कार्बनी पदार्थावर वाढणारा कवकवर्गीय परपोषी सूक्ष्मजीव आहे. याची पेशी दृश्य केंद्रकी प्रकाराची असते. या ठिकाणी साखरेतल्या द्रावणातील कार्बनी पदार्थामुळे यीस्टची वाढ होते आणि प्रजनन जलद गतीनं होतं. स्वतःचं पोषण करत असताना यीस्टच्या पेशी द्रावणातल्या कर्बोदकाचं रूपांतर अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साईड वायूमध्ये करतात. याला म्हणायचं किण्वन. यानंतर प्रतिजैविके. सूक्ष्मजीवांचा नाश आणि त्यांच्या वाढीला प्रतिकार करणारी जीवाणू आणि कवकांपासून मिळवलेली कार्बनी संयुग म्हणजे प्रतिजैविके. ही मुख्यतः जीवाणूंविरुद्ध कार्य करतात, पण काही प्रतिजैविक आदी जीवांनाही नष्ट करतात. काही प्रतिजैविक अनेक प्रकारच्या जीवाणूंविरुद्ध उपयोगी ठरतात. त्यांना म्हणायचं विस्तृत क्षेत्र प्रतिजैविक, उदाहरणार्थ एम्पिसिलिन. रोगाची लक्षणं दिसत असून सुद्धा रोगजंतूंचं अस्तित्व सापडत नाही तेव्हा यांचा उपयोग होतो.
जेव्हा रोगकारक सूक्ष्मजीव कोणता आहे हे निश्चित समजतं तेव्हा मर्यादित क्षेत्र प्रतिजैविक वापरतात, उदाहरणार्थ पेनिसिलिन. पेनिसिलियम या कवकापासून मिळणारा प्रतिजैविकांचा गट म्हणजे पेनिसिलिन. यामध्ये स्टेफेलोकोकाय, क्लॉस्ट्रिडिया, स्ट्रिप्टोकोकाय या प्रजातींच्या जीवाणूंपासून होणारे संसर्ग आटोक्यात आणण्यात येतात. कान, नाक, घसा, त्वचा यांना जीवाणूंमुळे होणारे संसर्ग तसेच न्यूमोनिया, लोहितांग ज्वर यावर उपचार करण्यासाठी पेनिसिलिन युक्त औषधं उपयुक्त आहेत. मात्र मुलांनो, लक्षात ठेवा, प्रतिजैविक नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या आणि औषधाच्या दुकानातून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कोणतीही प्रतिजैविक मागू नका. स्वतःहून प्रतिजैविक घेऊ नका आणि बरं वाटलं तरी प्रतिजैविकांचे नेमून दिलेले डोस पूर्ण करा. यानंतर बघूया उपद्रवी सूक्ष्मजीव. कवक. हवेमध्ये कवकांचे सूक्ष्म बीजाणू असतात. ओलावा मिळाला की सुती कापड, गोंडपाट, चामडी वस्तू अशा कार्बनी पदार्थांवर हे बीजाणू रुजतात. कवकाचे तंतू या पदार्थात आतपर्यंत शिरून स्वतःचं पोषण आणि प्रजनन करतात, पण त्यामुळे मूळचा पदार्थ कमकुवत होतो आणि म्हणूनच बुरशी आलेलं कापड, गोंडपाट, चामड्याच्या चपला फार काळ टिकत नाहीत. लोणची, मुरांबे, जॅम, सॉस अशा ओलसर अन्नात सुद्धा कवकाच्या विविध प्रजाती वाढतात. अन्नातील पोषणद्रव्य शोषून ते स्वतःची वाढ आणि प्रजनन करतात आणि या प्रक्रियेत बुरशीकडून मायकोटॉक्झिन्स ही विषारी रसायनं अन्नात मिसळली जाऊन अन्न विषारी होतं, म्हणून बुरशी आलेलं अन्न खाऊ नये. दुसरा उपद्रवी सूक्ष्मजीव म्हणजे क्लॉस्ट्रिडियम. शिजवलेलं अन्न खराब करणारे हे जीवाणू आहेत. या जीवाणूंच्या सुमारे 100 प्रजातीतील काही स्वतंत्रपणे मातीत जगतात, तर काही मानव आणि इतर प्राण्यांच्या अन्नमार्गात आढळतात. हे जीवाणू दंडाच्या आकाराचे असून प्रतिकूल परिस्थितीत बाटलीच्या आकाराचे बीजाणू तयार करतात आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते विनॉक्सी परिस्थितीत वाढतात. याशिवाय इतर रोगकारक सूक्ष्मजीव म्हणजे अनेक प्रजातींचे जीवाणू, विषाणू आदी जीव कवक. आता आपण रोग प्रसार आणि प्रतिबंध याची थोडी माहिती घेऊया. एड्स रोग विषाणूंमुळे होतो. याचा प्रसार एड्स झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रक्त, वीर्य, आईचं दूध यातून होतो. याचा प्रतिबंध म्हणजे इंजेक्शन आणि सुया पुन्हा पुन्हा न वापरणे आणि सुरक्षित लैंगिक संबंध. कावीळ विषाणूंमुळे होतो. प्रसार होतो दूषित पाणी आणि अन्नामुळे. प्रतिबंध आहे स्वच्छ गाळलेलं पाणी, अन्न झाकून ठेवणं. इन्फ्लुएन्झा होतो विषाणूंमुळे, रोग्याशी संपर्क आल्यामुळे, म्हणून रोग्याशी संपर्क टाळावा, स्वच्छता ठेवावी. गोवर कांजिण्यांचाही प्रसार आणि कारक असेच आहे. यावर प्रतिबंध म्हणजे निर्जंतुक पाणी, स्वच्छ अन्न, लसीकरण. बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू विषाणूंमुळे होतो. याचा प्रकार रोगी पक्षी आणि प्राण्यांमार्फत. स्वच्छता आणि योग्य शिजवलेलं मांस हा प्रतिबंध. डेंगी टॅप आणि डेंग्यू विषाणूंमुळे होतो. प्रसार होतो डासांच्या दंशामुळे, त्यामुळे परिसराची स्वच्छता ठेवावी. न्यूमोनिया होतो जीवाणूंमुळे, रोग्याकडून हवेत येणाऱ्या सूक्ष्म थेंबांमार्फत, म्हणून लसीकरण आणि रोग्यापासून दूर राहणे. कुष्ठरोग होतो जीवाणूंमुळे, रोग्याशी दीर्घकाळ सानिध्य आले तर, म्हणून रोग्याशी संपर्क टाळावा. कॉलरा होतो जीवाणूंमुळे, प्रसार होतो दूषित अन्न पाण्यातून. प्रतिबंध आहे स्वच्छ अन्न पाणी वापरावे. हिवताप किंवा मलेरिया आदी जीवांमुळे होतो. डासांच्या दंशातून होतो प्रसार, म्हणून डासांवर नियंत्रण आणि परिसराची स्वच्छता. केसातील कोंडा, नायटा, गजकर्ण होतो कवकांमुळे, रोग्याशी व त्याच्या वस्तूंशी संपर्क आल्यामुळे. प्रतिबंध रोग्याशी संपर्क टाळणे, स्वच्छता राखणे.